तर मवियाचे आमदार त्यांच्या पक्षात खुश नाहीत असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे। आमच्याकडे 14 मतं जास्त मिळाल्याचं देखील प्रसाद लाड यांनी म्हटलंय। काँग्रेसला कोणती मतं फुटणार हे माहीत होतं असं देखील प्रसाद लाड यांनी म्हटलंय। प्रसाद लाड आहेत भाजपचे नेते। भाजपचे नेते प्रसाद लाड जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी मतं फोडली आहेत महाविकास आघाडीतली। निश्चितपणे जे मतदार त्यांचे आमदार असतील, जे त्यांच्या पक्षात खुश नाहीत, पक्षाच्या नेतृत्वावर खुश नाहीत, त्या लोकांनी मतदान केलं असेल तर आम्हाला कल्पना नाही, पण आमच्या असलेल्या कोट्यापेक्षा किमान 14 मतं ही महायुतीला जास्त मिळाली आहेत। त्यामुळे काँग्रेसची किती फुटली, शिवसेनेची किती फुटली आणि शरद पवारांची किती फुटली हा प्रश्न। सिद्दीकी जे तुमचे मित्र देखील राहिलेले आहेत, त्यांचे वडील ते नाराज आहेत। ते नाही, मला असं प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय की जिशांचं मत फुटलंय म्हणून। काँग्रेसला कुठली मतं फुटणारी माहीत होती आणि म्हणूनच तो कोटा त्यांनी मिलिंद नार्वेकरला दिला। त्यामुळे आपण मिलिंद नार्वेकरला दिलेला कोटा जर मिलिंदला विचारलात तर तुमच्या लक्षात येईल की फुटणाऱ्या मताचाच कोटा मिलिंद नार्वेकरला दिला गेला। राजीवजीच्या पत्नी कैलासवासी राजीवजीच्या पत्नी जिंकल्या याचा मला आनंद आहे, पण प्रज्ञावहिनी जिंकत असताना 30 मतं दिली असताना त्यांना 25च मतं मिळाली, हा देखील विचार करण्यासारखा प्रश्न आहे। परंतु महायुती किती प्रमाणात यशस्वी झाली, कारण की जवळपास 12 मतं या सगळ्या निवडणुकीमध्ये फोडली गेलेली आहेत तुमच्याकडे। 12 नाही, या संपूर्ण निवडणुकीमध्ये महायुतीला 218 मतं मिळाली आणि महायुतीकडे 202 मतं होती आणि बहुजन विकास आघाडीची 3 मतं जर आम्ही पकडली तर 205 मतं होती, म्हणजे जवळजवळ 13 मतं ही महायुतीला जास्त मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकानी, TV9 मराठी, मुंबई।